स्वार्थ स्वतःचा साधताच येत नाहीये. म्हणजे मला स्वतःचाच स्वार्थ कळेनासा झालाय. म्हणजे मला जिथं स्वतःचं सुख कळत नाही तिथे इतरांचं कोण विचारा. म्हणजे मला आधी स्वतःचं सुख कळालं, कारण की हा माझा स्वार्थ मला जेव्हा साधता आला तर याच्यामध्ये मला हा स्वतःचा अर्थ शोधता येईल. हळूहळू माझ्या जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमधून मला स्वतःची ओळख होईल. मग मी का जगतोय, कशासाठी जगतोय, मला काय मिळवायचं आहे, मग जो आनंद आहे तो निरपेक्षपणानं कसा उपभोगता येईल, तो कुठे मिळतो, तो कसा मिळवायचा, हे सगळं शोधणं म्हणजेच भौतिक गोष्टींबद्दलची अटॅचमेंटच्या पलीकडचा आनंद. याला आपण अध्यात्म म्हणतो. हो, स्वप्न ही दोन्ही पातळीवरची असू शकतात. भौतिक पातळीवरची आपण जी लौकिक अर्थानं ज्याला स्वप्न म्हणतो ती खरी तर आपली भौतिक पातळीवरची स्वप्न असतात. मला चांगलं नोकरी मिळवायची, भरपूर पैसा कमवायचा, चांगली गाडी घ्यायची, चांगलं घर बांधायचं आहे, चांगली बायको पाहिजे, चांगली मुलं पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत, मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न झालं. हे सगळी भौतिक सुखांची जंत्री आहे आपल्यासमोर. अध्यात्म हे त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे ह्या सगळ्या अटॅचमेंटच्या पलीकडे जाऊन काही नसण्यामध्ये आनंद असणं. पण तो हे अशा पद्धतीने व्यसनात गमवण्याने मिळत नाही. त्यामुळे तो आनंद शोध, म्हणजे जिथं मला हेच दिसणारच सापडत नाही ते न दिसणारं कसं शोधायचं. म्हणून आपण अजून दिसणाऱ्यावर फोकस करतो. मग दिसणारं हातात यायला लागलं की मग न दिसणाऱ्याच्या दिशेने आपल्याला जाता येतं. नाही का, आपण आता तुम्ही सर्वजण सकाळी एक्झरसाईज करता, आपण योगा करतो. आपल्याला ना योगा म्हणजे काय आहे, म्हणजे आता योगाबद्दल बरंच बोललं जातं. तर योगा म्हणजे काय आहे खरं तर आपल्याला माहिती ते काय आहे की आसनं करणं म्हणजे योग. बरोबर आहे ना. म्हणजे काही आसनं असतात आणि ते आसनं करणं म्हणजे योग. पण गंमत अशी आहे की फक्त आसनं म्हणजे योग नाही आहे. योगाचे म्हणजे जो योग पतंजलीचा योग असेल किंवा जे आपलं पारंपरिक योग आहे त्याला अष्टांग योग असं म्हणतात. अष्टांग म्हणजे ज्याला 8 अंग आहेत. त्यातली पहिली 4 अंग जी आहेत यम, नियम, आसन आणि प्राणायाम. यम, नियम, आसन आणि प्राणायाम अशी पहिली 4 अंग आहेत त्यामध्ये. तर यम म्हणजे काय की तुम्ही केलेला निश्चय किंवा तुम्ही ठरवलेलं एखादं ध्येय, त्याला आपण यम म्हणू. नियम म्हणजे ते मिळवण्यासाठी ठरवलेले काही नियम, त्याला आपण नियम म्हणू. तिसरा टप्पा आहे आसनांचा. आसन म्हणजे काय की तुमचं शरीर जे आहे त्या शरीराला एक चांगलं वळण लावणं. आता शरीर काय आहे बघा, शरीर हा दिसणारा भाग आहे. कसा भाग आहे? दिसणारा भाग आहे. म्हणजे आता बऱ्याच लोकांना, म्हणजे आता तुम्ही इथं आल्यानंतर मांडी घालून खाली बसता, बरोबर आहे ना. तर मांडी घालून खाली बसणं सुखाचं आहे का हो? थोडा वेळ गेलं की रग लागायला लागते, कारण आपल्याला सवय नाही. आपल्या स्वतःच्याच शरीराला वेगवेगळ्या पोझिशनमध्ये कम्फर्टमध्ये राहता येणं याची सवय नाही आपल्याला. ती सवय लागावी म्हणजे आधी आपण शरीरासोबत कम्फर्टेबल व्हावं. म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तुम्ही बसला असाल तरी सुद्धा तुमचं शरीर हे त्रासात न नसता कम्फर्टमध्ये असावं. ती सवय लावण्यासाठी म्हणून आसन. कारण की शरीर दिसणारं आहे. म्हणजे तुम्ही सवयी लावायच्यात तुम्हाला, पण मन हा सूक्ष्म भाग आहे, न दिसणारा भाग आहे. आणि शरीर हा स्थूल म्हणजेच दिसणारा भाग आहे. तर त्या शरीराला जेव्हा तुम्ही बांधू शकाल एका ठराविक साच्यामध्ये तरच तुम्ही मनाकडे जाऊ शकाल. म्हणजे जिथं तुम्हाला अजून शरीरालाच बांधता येत नाही तिथं तुम्ही मनाला बांधण्याच्या गप्पा करण्यात काही अर्थच नाही आहे. आणि त्याच्यामुळं आसनं येतात आधी.
मग जेव्हा तुम्ही आसनं चांगल्या पद्धतीनं करायला लागला त्या पुढचा टप्पा प्राणायाम आहे. आता प्राणायाममध्ये काय आहे की श्वास आहे. आता जो श्वास आहे, श्वास आणि उच्छ्वास ही जी प्रक्रिया आहे, तुमच्या श्वासावरचा तुमचा नियंत्रण म्हणजे शरीरावरचं नियंत्रण हे आसनामध्ये आहे आणि श्वासावरचं नियंत्रण हे प्राणायामामध्ये आहे. आता श्वास हा कसा भाग आहे बघा की तो काही दिसणार आहे आणि काही न दिसणार आहे. आणि मग जेव्हा तुम्हाला श्वासाला कंट्रोल करता येईल त्याच्या माध्यमातून तुम्हाला मनाला कंट्रोल करता येईल असे त्याचे पुढचे टप्पे आहेत. त्यामुळे आधी दिसणारं कंट्रोल करा, मग न दिसणाऱ्याकडे जाता येईल. हा त्या अष्टांग योगाचा भाग आहे. पण आपल्याला फक्त आसनच माहीत असतात, त्याच्या मागचा काही अर्थ आपल्याला माहीत. म्हणजे खरं तर मनाला आपल्या काबूमध्ये मिळवण्याचा मार्ग म्हणून योगाचा उपयोग केला जातो. योग म्हणजे त्याच्याशी जुळून येणं, ह्याला आपण योग हा शब्द वापरतो. मग तसंच आपलं हे सुखाचं आहे. म्हणजे दिसणाऱ्या सुखाच्या मागं आपल्याला जाता येत नाही, तर न दिसणारं सुख आपल्याला नीटपणाने शोधता येणार नाही. आणि त्याच्यामुळं मग दिसणाऱ्या सुखाचं म्हणजे मला स्वार्थी होता आलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मला स्वार्थी होता आलं पाहिजे, मला माझ्या स्वतःच्या सुखाचा विचार करता आला पाहिजे. पण जेव्हापासून हे व्यसन आपल्या आयुष्यामध्ये आलंय तेव्हापासून मला माझ्या स्वतःच्याच सुखाचा विचार करता येईन असा झालाय. आणि त्यामुळे तो स्वतःच्या सुखाचा विचार जर मला करायला परत शिकायचा असेल तर आधी व्यसन बाजूला जायला लागेल. ते बाजूला गेलं तरच मग माझं शरीर कसं तंदुरुस्त राहील, तरच मग माझं मन कसं तंदुरुस्त राहील, मग माझ्या कुटुंबासोबतचं माझं नातं कसं चांगलं आनंदी सुखाचं एकमेकांना सपोर्ट करणारं, मग माझी आर्थिक स्थिती आणि माझा सामाजिक स्थैर्य, सामाजिक आदर मान सन्मान, सेल्फ इस्टीम, ह्या सगळ्या गोष्टींचा मला विचार करता येईल. ते करता यावं हे अपेक्षित आहे. या निमित्ताने एक मास्लो नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. मॉस्लो, अब्राहम मॉस्लो नावाचा. तर त्याने ना एक माणसांच्या गरजांचा एक पिरॅमिड दिलाय. हा दिसायला आता ट्रायंगल दिसतोय, त्याला असं समजा. पिरॅमिड म्हणजे काय, त्याचा बेस चौकोन आहे आणि त्याच्या चारी बाजू वर गेलेले आहेत, त्याला पिरॅमिड म्हणतो. आपल्याला रोममधले मिस्त्रचे पिरॅमिड्स माहिती आहेत, इजिप्तचे. तर ते पिरॅमिडचा हा दिसणारा समोरचा फ्रंट व्ह्यू आहे समजा. तर त्या तो म्हणतो की मास्लो म्हणतो की माणसाच्या गरजा ज्या आहेत ह्या पिरॅमिडमध्ये त्यांनी रिप्रेझेंट केल्या. आणि त्याच्या बेसला जे आहे सगळं, त्या सगळ्या माझ्या फिजिओलॉजिकल नीड्स आहेत. कसल्या? फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक गरजा आहेत. अन्न, पाणी, निवारा, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या शारीरिक गरजा आहेत. त्याच्या वरच्या टप्प्यावर येतात त्या सिक्युरिटी म्हणजे सुरक्षितता. त्याच्या पुढच्या टप्प्यावर येतात त्या लव अँड बिलॉंगिंगनेस असं तो म्हणतो.
प्रेम, त्याच्यानंतर येतात त्या सेल्फ एस्टीम, म्हणजे माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आणि मी कुणीतरी आहे. आणि मग त्याच्यानंतर तो जातो सेल्फ ॲक्च्युअलायझेशनकडं, म्हणजे परत मी कोण, माझ्या अस्तित्वाचा शोध घेण्याकडे. त्यामुळे माणसाच्या गरजा, म्हणजे आता याच्यातल्या खालच्या ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सेक्शुअल रिलेशन्स हा पण एक बेसिक फिजिकल नीडमध्ये घेता येईल, किंवा तिथंच लव्ह बिलॉंगिंगनेसमध्ये पण नेता येईल. सिक्युरिटी म्हणजे जे आज आहे, आज मिळालं आहे तर ते उद्या पण मिळायला पाहिजे, ह्यामध्ये आपल्याला घर घेता येईल. त्यानंतर हे जे काही अन्न पाणी आहे हे सातत्य पूर्णरित्या मिळत असायला पाहिजे. हा असा त्याचा ही उतरंड आहे की जगातल्या 100% लोकांची ही गरज आहे. त्यामुळे हे सगळे बेसला आहेत. त्याच्यातले काही जण मग वरच्या टप्प्यावर जातात की आज आहे तर उद्या पण मिळायला पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे, मी आज जगतोय तर उद्या पण जगला पाहिजे, आज मला खायला मिळालं तर उद्या पण मिळायला पाहिजे, अजून चांगलं मिळालं पाहिजे. ही सुरक्षितता येणं हे त्या पुढच्या टप्प्यावर आहे. ही 100% लोकांना मिळत नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या कमनशिबीपणावर खूप रडत असतो. पण तुम्हाला कदाचित हे माहिती आहे की नाही माहीत नाही, आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला? 140च्या वर गेली आता. 140 कोटीच्या पुढे गेली आपल्या भारताची लोकसंख्या. आणि त्या 140 मधले 80 कोटी लोक असे आहेत की ज्यांचं रोजचं उत्पन्न हे 50 रुपये आहे. किती आहे? 80 कोटी लोक आहेत की ज्यांचं रोजचं उत्पन्न 50 ते 100 रुपयाच्या घरात आहे. म्हणजे त्यांना आज खायला मिळालं तर, किंवा सकाळी खायला मिळालं तर संध्याकाळी मिळतं का नाही याचे त्यांचे वांदे आहेत. म्हणजे ते कुठे आहेत? अजून ते या लेवलला सुद्धा पोचलेले नाही आहेत. त्यामुळं मग हे पुढचं माझं प्रेम मिळालं पाहिजे, माझं सुख मिळालं पाहिजे, ह्या त्याच्या पुढच्या टप्प्यावर सुद्धा ती लोक पोचत बेसिक गरजांमध्येच अडकलेली आहेत. मग हे लव्ह अँड बिलॉंगिंगनेस, मग ते त्यानंतर मग सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम म्हणजे मी कुणीतरी आहे. मग हे मी कुणीतरी आहे हे कशावर ठरतं? मी काय अचीव केलंय, मग मी किती पैसे कमवलेत, मी काय सामाजिक स्थान निर्माण केले, मी काहीतरी करून दाखवलंय का, मी काही इस्टॅब्लिश केलंय का, मी काही निर्माण केलंय का, लोक माझ्याकडे किती आदरानं बघतात, माझं काहीतरी जागा मी मिळवली आहे का. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर मग पुढचा टप्पा येतो. म्हणजे बघा, आपण जे मगाशी म्हणत होतो ह्या सगळ्या गरजा कशाच्या आहेत? शरीराच्या. सुरक्षितता आणि प्रेम ही गरज कशाची आहे? मनाची. मग ही सेल्फ एस्टीम जर मिळायचं असेल तर मग ह्याच्यामध्ये काय येतं परत? आपल्या आर्थिक आणि सामाजिक. आता ह्याच्यामध्ये लव्ह बिलॉंगिंगनेसमध्ये मनाची गरज आली, प्लस त्यासाठी मला कुटुंब. म्हणजे आपण जे मगाशीचे 5 गोष्टी लिहिल्या होत्या, माझ्या शरीराचं सुख, माझ्या मनाचं सुख, माझं कौटुंबिक सुख, माझं आर्थिक स्थैर्य आणि माझं सामाजिक स्थैर्य, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पहिल्या 4 टप्प्यामध्ये आहेत. म्हणजे हा 4 टप्प्यांचा स्वार्थ आहे. आणि मग ज्यावेळेस हे ज्यांना मिळतं ते पुढे जातात स्वतःचा अर्थ शोधण्याकडं. म्हणजे हा आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये त्याला आध्यात्मिक प्रगती करणं. म्हणून आध्यात्मिक प्रगती ही ह्या बाकीच्या सगळ्या गरजा फुलफिल झाल्यानंतर येते. तुम्ही ह्या इथं लिहिलेल्या पायऱ्या जर चुकून वाचल्या असतील, हो इथं लिहिल्यात पायऱ्या मागं काहीतरी तुमच्या, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी,
व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी अल्कोहोलिक अनॉनिमसनं दिलेल्या 12 पायऱ्या आहेत त्या. म्हणजे 12 पायऱ्या म्हणजे टप्प्याटप्प्यानं तुम्ही तिथं पोचाल. तर त्यातली 12वी पायरी काय आहे? या तत्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली आणि हा मार्ग आम्ही दुसऱ्या मद्यपीडितांना सांगू लागलो आणि आमच्याही दैनंदिन जीवनामध्ये त्या तत्वांचे पालन करू लागलो. म्हणजे आध्यात्मिक जागृतीचं पायरी कुठली आहे? 12वी. आपण त्याचा पहिल्या पायरीवर उपयोग विचार करून काही फायदा नाही. म्हणजे 12 पायऱ्या चढल्यानंतर मग आध्यात्मिक सुखाचा किंवा आध्यात्मिक जागृतीचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण अजून इथंच अन्न वस्त्र निवारा आणि त्याची सुरक्षितता आणि प्रेम याच गोष्टीमध्ये अजून इतके अडकून पडलेले आहोत आपण. म्हणजे अपेक्षित काय आहे? मॉस्लो काय म्हणतो की तुमचा प्रवास हा इथं तर तुम्ही बाय डिफॉल्ट येता. इथं येणं हा तुमचा चॉईस नाहीये. ज्या दिवशी तुम्ही कुणाच्या तरी पोटातून जन्माला आलात त्या दिवशी बाय डिफॉल्ट तुम्ही या टप्प्यावर आलात. माणसाच्या जगण्याचं प्रयोजन हे इथून इकडचा प्रवास असा आहे. आपला प्रवास कुठं चाललाय? आपण असं जाऊन असं चाललोय. कसे चाललोय? म्हणजे जे सगळं मिळवलंय ते सगळं. आणि ह्या टप्प्यावर आपल्याला कोण भेटलाय? आपला जीवलग मित्र. म्हणजे तो माझ्या नॅचरल अपेक्षित प्रवासाचा मध्ये खोडा घालून मला परत खड्ड्यात नेणारा जीवलग मित्र आहे माझा. पण तरी सुद्धा तो मला जीवलग आहे आणि तो इतका प्रिय आहे की जीव गेला तरी बेहत्तर, पण मी त्याला सोडणार नाही. अशी आपली गंमत आहे. आणि असं वागून आपण स्वतःला माणूस म्हणवतो. कारण की माणूस असणं म्हणजे काय? तर इतर प्राण्यांपेक्षा वेगळा श्रेष्ठ झालेला हा प्राणी, कारण की त्याच्या ह्या मेंदूचा विकास झाला आणि त्याला विचार करण्याची क्षमता, त्याच्यामध्ये बुद्धी निर्माण झाली आणि त्याला सारासार विवेकानं निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली. ती त्याला वापरता यायला लागली म्हणून तो माणूस झाला. हो, तुम्ही सुभाषितांमध्ये आणि ह्याच्यामध्ये इतके अडकला आहेत की कर्म सगळी खड्ड्यात चालली आहेत, त्याच्याकडे लक्षच नाही. हा, बोल. नाहीच पोचू शकत सगळेजण तिथपर्यंत, कारण की आपल्या सगळ्यांची तेवढी क्षमता नाहीये. हां, पण किमान या मार्गावर असणं की मी इथं आहे, मी इथे कदाचित पोचू नाही शकणार, पण इथे नाही, इथे या प्रवासावर, म्हणजे हा जो आहे हा लांबचा टप्पा आहे. गीतेमध्ये, आता मला तो एक्झॅक्ट जसाच्या तसा श्लोक नाही सांगता येणार, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की लाखामध्ये एखादा या मार्गाला लागतो आणि त्याच्यामधला एखादा माझ्याबद्दलची जाणीव निर्माण करतो. म्हणजे हे लाख असतील त्यातला एखादाच ह्या इथून पुढे सरकण्याच्या प्रयत्नामध्ये जातो. त्यांची संख्या कमीच आहे, पण तरी सुद्धा तू इथं जरी आलास तरी सुद्धा मला ते पुरेसं आहे, कारण की तू माझ्या मार्गाने चाललायस, असा त्याचा अभिप्रेत अर्थ आहे.
तू इथंच असतील किंवा इथं आलेला जर वापस जात असशील तर मग तू तुझा रस्ता चुकलायस, ते करू नकोस, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो त्या गीतेमध्ये. म्हणजे हे आपल्याकडे सिम्बॉलिक आध्यात्मिक सगळ्यात मोठा जो ग्रंथ आहे तो गीता आहे आपल्या हिंदू धर्मामधला. तर त्याच्यामधलं हे लिखाण आहे. म्हणजे अध्यात्माला म्हणजे स्वतःच्या आतल्या आत्म्याला शोधणं, स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधणं, मी कोण आहे याचा शोध घेणं, आणि स्वतःला त्या परम आत्म्यामध्ये विलीन करणं, आणि हे एक रूपता आपल्याला समजणं, हा खूप दूरचा टप्पा आहे. तो कदाचित प्रत्येकाला नाही समजणार. म्हणजे आपल्याला काही संत व्हायचं नाहीये, पण संत व्हायच्या मार्गावर जाण्यासाठी आधी माणूस बनणं हा टप्पा येतो. इथं आपली गडबड आहे की आपल्याला माणूसच राहता येईना गेले, परत आपण अजून त्या जनावराकडे चाललोय की जे त्यांच्या आदिम भावनांवर आपण त्याच सुख करतो. म्हणजे आपण ह्या टप्प्यांकडे जात नाहीत अजून, आपण फक्त आदिम भावनांकडे परत चाललोय. म्हणजे सुखाची संकल्पना जी जनावराची असते, खाणं पिणं मुख मैथून हे सगळं करणं, त्या एवढ्यापुरतं जर आपण लिमिटेड राहायला लागलो तर मग आपण माणूस तरी कुठे राहिलो. संतत्वाकडं आणि त्याच्या पलीकडं देवत्वाकडं हे सगळ्यांना जमणार नाहीये. त्यामुळं आपण संत व्हावं किंवा देव व्हावं हा अपेक्षित रस्ता नाहीच आहे. आधी माणूस, किमान चांगला माणूस व्हावं, ज्याला स्वतःचा नीट विचार करता येतो, ज्याला आपल्या भवतालाचा नीट विचार करता येतो, ज्याला आपल्या कुटुंबाचा नीट विचार करता येतो, जमलंच तर आजूबाजूच्या प्राणीमात्रांचा, इतर समाजाचा विचार करता येतो, असा माणूस बनणं हे काही अशक्य नाही आहे. हे शक्य असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे संत नका बनू ना, माणूस तरी बनू. माणूस बनणं नक्कीच शक्य आहे. पण ते सुद्धा मला होता येत नसेल आणि मी माझी डोळे आणि कान बंद करून बसलेला असेल, एक वेळ तोंड बंद चालतं पण डोळे आणि कान बंद असले की ते जास्त अवघड आहे. म्हणजे आपल्याला जाणीवात जर आपण सगळ्या बंद करून घेतल्या आणि आपला माणूस म्हणून असणारा प्रवास सुद्धा जर आपण सोडून दिला तर मग आपल्या जगण्याचं प्रयोजन काय राहिलं? कशासाठी जगायला होतं आपण? पैसा कमवायचा, दारू ढोसायची, त्याच्यात सुख शोधायचं, त्याच्यामध्ये कुटुंबाचं काय व्हायला लागलंय, शरीराचं काय व्हायला लागलंय, ह्या बाकी सगळ्या समाजाचं काय व्हायला लागलंय, ह्या सगळ्या गोष्टींकडं साफ डोळे झाकपणा करायचा, याला आपण जगणं म्हणत असू तर मग आपलं कुठंतरी चुकायला लागेल. ते शोधणं म्हणजे हा प्रवास आहे. म्हणजे किमान माणूस नुसते दारू सोडणं एवढा त्यातला भाग नाही आहे, आपलं व्यसन नुसतं सोडणं, दारू गांजा बंद करणं एवढाच भाग नाही आहे, तर तो माणूस बनण्याचा प्रवास आहे. आणि म्हणून तो सिरियसलीच झाला पाहिजे, तो लाईटली होत नाही. त्यासाठी विचार करता आला पाहिजे, त्यासाठी स्वतःचं आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे, कुठं चुकायले हे समजून घेता आलं पाहिजे, त्या चुका दुरुस्त करण्याचे कुठले कुठले मार्ग असू शकतात हे शोधता आले पाहिजे, त्या मार्गांचं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याच्यावर काय अडथळे येऊ शकतात याचे अंदाज बांधले पाहिजेत, त्या मार्गावर चालायला सुरुवात केली पाहिजे. अडथळे येऊन आपण परत घसरलो तर परत उठून परत चालायला लागलं पाहिजे. हे सगळं करत राहिलो तर कुठंतरी पोचण्याची शक्यता निर्माण होईल. नाहीतर एक दिवस तुम्हीही मरणार आहात आणि मीही मरणार आहे. अंतिम बिंदू तर फिक्स आहे. मी काही दारू नाही पिली म्हणून मी काही मरायचा थांबणार आहे असं होणार नाही. फक्त तुम्ही त्या टप्प्यावर जेव्हा वळून बघाल की मी काय जगलोय, कसा जगलोय, किमान मला माणूस बनता आलंय का,
तर तिथं मात्र तुमच्यात आणि माझ्यामध्ये फरक असेल. तर तो फरक मिटवता येईल की. त्याच्यामुळं सोबत चालायचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुम्ही या मार्गावर सोबती व्हावं हा आमचा अंतरंगाचा प्रयत्न आहे.